नमस्कार. नमस्कार. विचार करा एका अशा पुस्तकाचा जे जवळपास 90 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं, हो. पण आजही जगभरात लाखो प्रतींमध्ये विकलं जातंय आणि अनेकांच्या आयुष्यात बदल घडवतंय. खरंय. आपण बोलतोय नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या क्लासिक पुस्तकाबद्दल. हो, हे पुस्तक म्हणजे केवळ पैसे कसे कमवावे याचं मार्गदर्शन नाहीये. बरोबर. तर यशस्वी विचारसरणी कशी विकसित करावी याचं एक सखोल विश्लेषण आहे असं म्हणायला हवं. आणि त्याची लोकप्रियता आजही टिकून आहे, यातच त्यातील विचारांची ताकद दिसून येते. अगदी. तर आज आपण याच पुस्तकाच्या गाभ्यात डोकावणार आहोत. नक्कीच. नेपोलियन हिल यांनी मांडलेली यशाची मूलभूत तत्व कोणती आहेत आणि ती आजच्या काळातही कशी लागू पडतात हे समजून घेणं हा आपला उद्देश आहे. हो. आणि हे पुस्तक म्हणजे काही एका रात्रीत सुचलेलं लिखाण नाहीये. अजिबात नाही. त्यावेळचे प्रसिद्ध उद्योगपती होते अँड्रू कार्नेगी. हो. त्यांच्या सूचनेवरून हिल यांनी तब्बल 25 वर्ष संशोधन केलं. 25 वर्ष. हो. 500 पेक्षा जास्त यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या यशामागची समान सूत्र शोधून काढली. 25 वर्षांचा काळ आणि 500 यशस्वी लोकांचा अभ्यास, म्हणजे विचार करा यातून मिळालेला निष्कर्ष किती महत्वाचा असेल. बरोबर. हिल यांना या अभ्यासात असं लक्षात आलं की हा सर्व यशस्वी व्यक्तींच्या विचार करण्याच्या पद्धतीत, त्यांच्या कामाच्या पद्धतीत काहीतरी समान धागे आहेत. अच्छा. आणि मग काय केलं त्यांनी, तर हेच सगळे धागे एकत्र केले आणि त्यातून त्यांनी 13 तत्व मांडली. आणि याच 13 तत्वांवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. यशस्वी होण्यासाठी विचारांची भूमिका किती महत्वाची असते नाही का, यावर हिल यांनी खूप भर दिला आहे. अगदी. चला तर मग सुरुवात करूया या तत्वांच्या मुळाशी असलेल्या विचारांपासून. या सगळ्याचा पाया काय आहे? सगळ्यात महत्वाचा पाया आहे डिझायर, म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती. इच्छाशक्ती. ओ, कोणतेही मोठं यश मिळवण्यासाठी तुमच्या मनात त्या ध्येयाबद्दल तीव्र, अगदी ज्वलंत इच्छा असायला हवी. ही केवळ एक वरवरची आशा किंवा अपेक्षा नाहीये, तर ध्येय गाठण्याची एक अटळ गरज बनायला हवी. तुमचं ध्येय काय आहे हे अगदी स्पष्ट असायला हवं आणि ते तुमच्या मनात खोलवर रुजायला हवं. नुसतं मला यशस्वी व्हायचंय असं म्हणून नाही चालणार. म्हणजे इच्छेमध्ये सुद्धा एक प्रकारची स्पष्टता आणि तीव्रता हवी. बरोबर. बरोबर. पण नुसती इच्छा असून पुरेल का? कारण अनेकदा मनात इच्छा तर खूप असतात. बरोबर मुद्दा आहे. म्हणूनच इच्छेला जोड हवी, फेथ म्हणजे दृढ श्रद्धेची. श्रद्धा. हो. ही श्रद्धा स्वतःवर हवी आणि आपल्या ध्येय साध्य करण्याच्या क्षमतेवर. अच्छा. मी हे करू शकेन हा विश्वास तो पक्का हवा मनात. ही श्रद्धाच आपल्याला अडचणींच्या काळात टिकून राहायला आणि प्रयत्न करत राहायला बळ देते. अनेकदा लोक क्षमता असूनही केवळ आत्मविश्वासाच्या अभावी मागे राहतात. खरंय. आणि हा विश्वास केवळ मनात ठेवून नाही, तर तो आणखी दृढ करण्यासाठी हिल ऑटो सजेशन म्हणजे स्वयंसूचनेचं तंत्र सांगतात. हे तंत्र नेमकं कसं काम करतं? स्वयंसूचना म्हणजे आपल्या ध्येयाशी संबंधित सकारात्मक विचार आणि विधानं ती वारंवार मनात घोळवणं, मोठ्याने म्हणणं किंवा लिहून काढणं, यामागचं मानसशास्त्र समजून घेण्यासारखं आहे बरं का. ओके. असं सातत्याने केल्याने हे विचार आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मनात खोलवर झिरपतात. आपलं अवचेतन मन कसं तर्कापलीकडे काम करतं. ते जे विचार सातत्याने स्वीकारतं त्यालाच वास्तव मानून आपल्या भावना, सवयी आणि कृतींना त्या दिशेने नकळतपणे वळवतं. अच्छा. येथे मनोरंजक काय आहे की ही शक्ती फक्त सकारात्मकतेपुरती नाही, तर ती ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आंतरिक प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. जणू काही आपण आपल्या मनाला यशासाठी प्रोग्राम करत असतो. म्हणजे विचारांना योग्य दिशा देऊन मनाला अपेक्षित ध्येयासाठी तयार करण्याची ही एक प्रक्रिया आहे. छान. ही झाली मानसिक पायाभरणी. बरोबर. पण या विचारांना आणि इच्छेला वास्तवात आणण्यासाठी कृती महत्वाची आहे. त्यासाठी ज्ञानाची गरज आहे. हिल कोणत्या प्रकारच्या ज्ञानावर भर देतात? हिल इथे स्पेशलाइज्ड नॉलेज म्हणजे विशेष ज्ञानाचं महत्त्व सांगतात. खरं तर त्यांच्या मते सामान्य ज्ञान किंवा शाळेतल्या पदव्या पुरेशा नाहीत. अच्छा. हो. तुम्हाला ज्या क्षेत्रात यश मिळवायचं आहे त्या क्षेत्रातील सखोल विशेष ज्ञान मिळवणं अत्यावश्यक आहे. आणि हे ज्ञान सतत अपडेट करत राहावं लागतं. ते तुम्ही अनुभवातून, प्रशिक्षणातून, पुस्तकांतून किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मिळवू शकता.
ज्ञानाशिवाय घेतलेले निर्णय किंवा कृती अनेकदा फसतात. बरोबर. आणि हे विशेष ज्ञान मिळवल्यावर त्याचा उपयोग कसा करायचा, म्हणजे नवीन कल्पना किंवा योजना कशा तयार करायच्या, इथे कल्पनाशक्तीची भूमिका येते नाही का? निश्चितच. हेल यांच्या मते इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती ही यशाच्या प्रक्रियेतील एक महत्वाची कार्यशाळा आहे. कार्यशाळा, छान शब्द आहे. हा ना. ते 2 प्रकारच्या कल्पनाशक्तीबद्दल बोलतात, एक सिंथेटिक आणि दुसरी क्रिएटिव्ह. ओके. काय फरक आहे दोन्हींमध्ये? सिंथेटिक कल्पनाशक्ती म्हणजे जुन्या संकल्पना, कल्पना आणि योजना यांना नव्या रूपात एकत्र आणणे. बहुतेक शोध किंवा नवीन उत्पादनं याच प्रकारात मोडतात. अच्छा. तर क्रिएटिव्ह कल्पनाशक्ती ही अधिक अंतर्ज्ञानावर आधारित असते, जिथून पूर्णपणे नवीन मौलिक कल्पनांचा उगम होतो. यशस्वी व्यक्ती या दोन्ही प्रकारच्या कल्पनाशक्तीचा वापर करून आपल्या ध्येयांपर्यंत पोचण्याचे मार्ग शोधतात आणि संधी निर्माण करतात. म्हणजे ज्ञान आणि कल्पनाशक्ती वापरून योजना तयार होतात, पण अनेकदा उत्तम योजना असूनही त्या कागदावरच राहतात. कृतीसाठी आणखी काय गरजेचं आहे? इथे येतो अत्यंत महत्वाचा टप्पा, ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग, म्हणजे सुव्यवस्थित नियोजन. हो. तुमची इच्छा कितीही तीव्र असो, श्रद्धा कितीही दृढ असो आणि कल्पना कितीही नाविन्यपूर्ण असो, जोपर्यंत तुम्ही एक ठोस, व्यावहारिक आणि विचारपूर्वक योजना बनवत नाही, तोपर्यंत ध्येय गाठणं अवघड आहे. खरंय. या योजनेत काय करायचं, कसं करायचं, कधीपर्यंत करायचं, त्यासाठी कोणती साधनं लागतील, कोणाची मदत घ्यावी लागेल, या सगळ्याचा तपशील असायला हवा. आणि नुसती योजना बनवूनही चालत नाही, ती सतत तपासावी लागते, गरजेनुसार बदलावी लागते. आणि योजना तयार झाल्यावर पुढचा महत्वाचा गुणधर्म म्हणजे डिसिजन, निर्णय घेण्याची क्षमता. अनेक लोक इथेच अडखळतात असं वाटतं. निर्णय पुढे ढकलतात किंवा दुसऱ्यांच्या मतांवर जास्त अवलंबून राहतात. अगदी. हेल यांनी त्यांच्या अभ्यासात हे स्पष्टपणे पाहिलं की यशस्वी लोक पटकन आणि ठामपणे निर्णय घेतात. पटकन? हो. आणि ते एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यावर टिकून राहतात, सहजासहजी बदलत नाहीत. याउलट अयशस्वी लोकांमध्ये निर्णय घेण्यास टाळाटाळ करण्याची किंवा घेतलेले निर्णय सतत बदलण्याची प्रवृत्ती दिसून येते. थांबता येत नाही, त्यावर तात्काळ आणि सातत्याने कृती करणं हेच यशाचं खरं इंधन आहे. तुम्ही म्हणालात तसं. अगदी. तेच महत्वाचं आहे. हे सगळं ऐकल्यावर यशाचा मार्ग खूप सरळ वाटू शकतो. इच्छा, श्रद्धा, ज्ञान, कल्पना, योजना, निर्णय आणि कृती. पण प्रत्यक्षात या मार्गात अडथळे येतात, अपयश येतं. अशावेळी कोणती तत्त्व उपयोगी पडतात? इथे सर्वात निर्णायक तत्त्व समोर येतं, ते म्हणजे पर्सिस्टन्स, चिकाटी. चिकाटी? हो. हिल म्हणतात की यशाच्या मार्गावर अपयश येणं स्वाभाविक आहे, पण ते तात्पुरतं असतं. खरी हार तेव्हा होते जेव्हा आपण प्रयत्न करणं सोडून देतो. बरोबर. यशस्वी लोक कितीही वेळा पडले तरी पुन्हा उठून उभे राहतात आणि प्रयत्न करत राहतात. त्यांच्यासाठी अपयश म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या मार्गातील एक शिकवण असते, शेवट नव्हे. चिकाटी ही इच्छाशक्तीची खरी कसोटी असते. अनेक महान शोध किंवा यश हे असंख्य अपयशानंतर मिळालेल्या चिकाटीमुळे शक्य झाले आहेत. पण हे एकट्याने लढणं खूप कठीण असू शकतं नाही का? इथे इतरांच्या साथीची, सहकार्याची भूमिका काय आहे? हेल मास्टरमाइंड गटाबद्दल बोलतात, त्याचा नेमका अर्थ काय? मास्टरमाइंड, किंवा ज्याला आपण सहयोगी बुद्धीचा गट म्हणू शकतो, ही हिल यांच्या विचारातील एक अत्यंत प्रभावी संकल्पना आहे. सहयोगी बुद्धीचा गट? हो. याचा अर्थ आहे समान ध्येय आणि विचारसरणी असलेले 2 किंवा अधिक लोक जेव्हा एकत्र येऊन सुसंवादाने काम करतात, तेव्हा त्यांच्या एकत्रित बुद्धी आणि ऊर्जेतून एक तिसरी, अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली शक्ती निर्माण होते. अरे वा. या गटातील सदस्य एकमेकांना ज्ञान, अनुभव, कल्पना आणि संसाधनांची देवाणघेवाण करतात, एकमेकांना प्रोत्साहन देतात आणि अडचणींवर मात करण्यासाठी मदत करतात. म्हणजे टीमवर्कच एका वेगळ्या स्तरावरचं. अगदी. यामुळे केवळ कामाला गती मिळत नाही, तर अनेकदा एकट्याने विचार करताना न सुचलेल्या गोष्टीही समोर येतात. यामागची कल्पना अशी आहे की 2 मनं एकत्र आल्यावर केवळ बेरीज होत नाही, तर गुणाकार होतो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे विचारांची देवाणघेवाण आणि सहकार्यातून एक मोठी शक्ती निर्माण होते. यालाच जोडून हेल द ब्रेन म्हणजे मेंदू आणि द सिक्स्थ सेन्स म्हणजे 6वे इंद्रिय यांचाही उल्लेख करतात. याचा संबंध कसा जोडता येईल? हेल यांच्या मते आपला मानवी मेंदू हा विचारांच्या कंपनांना, व्हायब्रेशन्सना ग्रहण आणि प्रसारित करणाऱ्या एका यंत्रासारखा आहे. ओके.
जेव्हा मास्टरमाइंड गटातील सदस्य एका समान ध्येयावर लक्ष केंद्रित करतात तेव्हा त्यांच्या मेंदूतून निर्माण होणाऱ्या एकत्रित विचारांच्या ऊर्जेचा प्रभाव वाढतो. तेव्हा हे 6वं इंद्रिय विकसित होतं. अच्छा, मग ते काय करतं? हे आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी, धोक्याची सूचना देण्यासाठी किंवा अचानकपणे एखाद्या समस्येचं समाधान सुचवण्यासाठी मदत करतं. ही एक प्रकारची आंतरिक बुद्धिमत्ता आहे जी तर्काच्या पलीकडे जाऊन मार्गदर्शन करते. म्हणजे इंट्युशन. आणि या सगळ्या प्रवासात एक मोठा अडथळा असतो, तो म्हणजे फिअर, भीती. निरनिराळ्या प्रकारच्या भीती माणसाला मागे खेचतात. त्यावर मात करण्याबद्दल हिल काय सांगतात? हिल भीतीला यशाच्या मार्गातील सर्वात मोठा शत्रू मानतात. शत्रूच? हो, त्यांनी 6 मूलभूत भीती ओळखल्या: गरिबीची भीती, टीकेची भीती, आरोग्याच्या समस्यांची भीती, प्रेम गमावण्याची भीती, म्हातारपणाची भीती आणि मृत्यूची भीती. बापले, या तर खूपच मूलभूत भीती आहेत. अगदी. त्यांच्या मते या भीती आपल्या मनात खोलवर रुजलेल्या असतात आणि आपल्या निर्णयांवर आणि कृतींवर नकळतपणे परिणाम करतात. या भीतींवर विजय मिळवण्यासाठी आत्मपरीक्षण करणं, त्यांच्या मुळाशी जाणं आणि त्यांना सकारात्मक विचारांनी, श्रद्धेने आणि ध्येयावरील अटूट निष्ठेने आव्हान देणं गरजेचं आहे. जेव्हा तुमची इच्छाशक्ती आणि श्रद्धा भीतीपेक्षा प्रबळ होतात तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकता. या सगळ्याचा अर्थ काय आहे? असं दिसतंय की ही सगळी 13 तत्व एकमेकांपासून वेगळी नाहीत, तर ती जोडलेली आहेत. अगदी बरोबर. ती एकात्मिक आहेत. इच्छा, श्रद्धा, स्वयंसूचना, ज्ञान, कल्पना, नियोजन, निर्णय, चिकाटी, सहकार्य आणि भीतीवर मात या सगळ्यांचा एकत्रित आणि सातत्यपूर्ण वापरच यशाकडे घेऊन जातो. खरंच ही सगळी तत्व एकमेकांना पूरक आहेत. तर या विस्तृत चर्चेनंतर या पुस्तकातून मिळणारे मुख्य धडे किंवा संदेश कोणते आहेत हे थोडक्यात सांगता येईल का? नक्कीच. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे कोणत्याही प्रकारच्या यशासाठी एक स्पष्ट, ज्वलंत ध्येय आणि ते गाठण्याची तीव्र इच्छा असणं आवश्यक आहे. केवळ इच्छा असून नाही, तर त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चिकाटी हवी. बरोबर, चिकाटी महत्वाची. दुसरा महत्त्वाचा संदेश म्हणजे हे पुस्तक केवळ भौतिक किंवा आर्थिक समृद्धीबद्दल नाहीये. खरी समृद्धी ही मानसिक शांती, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मिक समाधानाशिवाय अपूर्ण आहे. म्हणजे सर्वांगीण विकास. अगदी. तिसरा धडा म्हणजे आपण एकटे नाही आहोत. मास्टरमाइंड गटासारख्या सहकार्यातून आपण अधिक वेगाने आणि प्रभावीपणे प्रगती करू शकतो. इतरांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा घेण्याची तयारी हवी. आणि चौथा, कदाचित सर्वात शक्तिशाली धडा, आपल्या विचारांमध्ये प्रचंड ताकद आहे. आपण जे विचार मनात खोलवर रुजवतो, ज्यावर विश्वास ठेवतो, ते विचार आपल्या वास्तवाला आकार देतात. म्हणजे आपले विचारच आपलं वास्तव घडवतात. बरोबर. म्हणून विचारांवर नियंत्रण ठेवणं आणि त्यांना सकारात्मक दिशेने वळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे मुद्दे खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. आणि हे केवळ उद्योजक किंवा व्यावसायिकांसाठीच नाही. नाही, अजिबात नाही. तर विद्यार्थी, नोकरी करणारे, कलाकार, खेळाडू अशा कोणत्याही क्षेत्रात काहीतरी साध्य करू इच्छिणाऱ्या प्रत्येकालाच लागू पडणारे आहेत असं वाटतं. कारण यात केवळ कसं मिळवावं हे नाही, तर कसं बनावं यावर भर आहे. एक अधिक सक्षम, सकारात्मक आणि दृढनिश्चयी व्यक्ती. तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. जवळजवळ 90 वर्षापूर्वी लिहिलेली ही तत्त्व आजही तितकीच प्रभावी आणि प्रासंगिक वाटतात. याचं कारण काय? तर ही मानवी महत्वाकांक्षा, मानसिकता आणि यशस्वी होण्याच्या मूलभूत नियमांवर आधारित आहेत. बरोबर. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण यशस्वी होण्यासाठी लागणारी आंतरिक तयारी, जसं की प्रबळ इच्छा, आत्मविश्वास, चिकाटी, नियोजन यांचं महत्त्व कमी झालेलं नाही. खरंय. म्हणूनच हे पुस्तक केवळ श्रीमंत कसं व्हावं याचं मार्गदर्शक न राहता आयुष्य सर्वांगाने यशस्वी करण्यासाठी मानसिकता कशी बदलावी याचा एक